आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो, मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय? तर काळजी करू नका, कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल झालंय ॲजिलस डायग्नोस्टिक्स. साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या ॲजिलस डायग्नोस्टिक्समध्ये 82 प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त 2300 रुपयात. भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये ॲलर्जी टेस्ट, थायरॉइड टेस्ट, कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा. साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस, कृष्णा प्राईड, पहिला मजला, जठार हॉस्पिटल जवळ, ताजनेमाळा, संगमनेर. संपर्क 9822 26 35 63 आणि 8830 16 14 08. सद्गुरू शंकर महाराजांच्या सेवेत येणाऱ्या प्रत्येकाला वेगळ्याच विचारांची उंची प्राप्त होते. अध्यात्माकडे दुर्लक्ष करणारा तरुण वर्ग आज महाराजांच्या प्रेमात रमला. सेवा, भक्ती आणि त्याग ही शिकवण तरुणांनी स्वीकारली असून त्यांच्या जीवनात नवा अध्याय सुरू झाला, असं प्रतिपादन राष्ट्रीय धर्मगुरू अशोक महाराज जाधव यांनी केलंय. श्रीगोंदा तालुक्यातील शिरसगाव बोडखा येथे सद्गुरू शंकर महाराज उद्भव पीठात 3 दिवसीय चरित्र संगीत कथा पार पडली. या कार्यक्रमात अशोक महाराज जाधव यांनी शंकर महाराजांच्या जीवन कार्याचे विविध पैलू, त्यांचे चमत्कार, समाजात केलेलं समतेचं कार्य आणि भक्तांवरील कृपाछाया यांचं चित्रण प्रभावीपणे उलगडून दाखवलं. कार्यासाठी महाराज गेले, साक्षात तो महादेव सुरगुटासह. पण महाराजांना कोण ओळखणार हो? महाराजांना बघितलं तर आपल्यासारखे आजही ओळखत नाही, त्यावेळेस तर कोण ओळखणार? महाराज कधी सुरगुटात, कधी राजेशाही वेशात, कधी दिगंबर अवस्थेत. ऐसा माझा शंकर राहिला राज धुरंधर, ऐसा तू अवलिया अवधूत स्वरूप, अवधूत. कधीही त्या गोष्टीचा अंत लागत नाही, असा तो अवधूत. फक्त आपल्या आत्मस्वरूपात विलीन आहे. म्हणून महाराज मुझे वही जानता है जो खुद को समजता है. मला ज्याला ओळखायचं असेल तो स्वतःतला स्व तू जाणून घे, तू कोण आहे. ज्यावेळेस तू कोण आहे हे तुला कळेल, त्या दिवशी शंकराचं अस्तित्व तुला कळेल. त्यानंतर महाराजांना परत मंदिरामध्ये नेऊन व्यवस्थित त्यांची पूजा अर्चा करून महाराजांचा यथोचित सन्मान करून काशी क्षेत्री महाराज गेले. काशी क्षेत्री फिरत असताना असं पंडितांना गर्व झाला की आम्हाला, म्हणजे आमच्या ठाई सगळे वेद आहेत, बाकी कोण वेद म्हणू शकत नाही. गर्व झाला पंडितांना की आमच्याशिवाय वेद कोण म्हणू शकत नाही. आणि हे 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 म्हातारं म्हणले, हे थेरडे आम्हाला काय, आम्हाला वेद शिकवणारे म्हणजे. बघा का महाराजांच्या बाह्यवर्णावर जो गेला तो शंकर महाराजांना मुकला बनला. महाराजांचं बाह्यवर्णन असं होतं की त्यांना सर्वसाधारण व्यक्तिमत्व त्यांना ओळखू शकत नाही. आज आपलं भाग्य आहे की आपण आज शंकर महाराजांच्या दरबारामध्ये त्यांची कथा करतो आणि गुणकीर्तन करत आहोत. हे गुणकीर्तन करत असताना माझं पुण्य फळ आले, माझं देवाचे दार भेटले, ऐसे सद्गुरू मज लाभले तया शंकरा. शंकराच्या दारात आज आपण उभा असताना, भगवंताच्या ठाई चराचरामध्ये भगवंताचं अस्तित्व असताना, त्या भगवंताच्या गुणलीला, भगवंताच्या गुणलीला वर्णन करत असताना आपला कान, आपला आत्मा, आपलं शरीर, आपला देह एक वेगळ्या प्रकारच्या चैतन्यमय वातावरणामध्ये पुण्यमान होत असतो. हे आपल्याला जरी कळत नसलं तर ही पूर्व पुण्य ही असते, म्हणूनच हे लाभ होतो. अध्यात्माची परंपरा ही आपल्या राज्याचा आत्मा आहे. संत परंपरेतील शंकर महाराजांचं कार्य हे केवळ भक्तिभावापुरतं मर्यादित नसून समाज प्रबोधनाचं आणि परिवर्तनाचं एक प्रभावी साधन ठरलंय. महाराजांनी स्वातंत्र्यपूर्व काळात जातीभेदाच्या भिंती पाडत समतेचा संदेश दिला. त्यांच्या मठात येणाऱ्या प्रत्येक तरुणाला आजही हेच शिकवलं जातं. धर्म म्हणजे अंधश्रद्धा नव्हे, तर विचारांची जागृती आहे. महाराजांनी भक्तांना केवळ चमत्कारांनी नव्हे तर विचारानं जोडलंय. त्यांच्या शिकवणीमुळे अनेकांनी व्यसनमुक्त, सेवाभाव आणि चारित्र्यसंपन्न जीवनाची दिशा स्वीकारली आहे. या कार्यक्रमात राज्याच्या विविध भागातून आलेल्या शेकडो भक्तांनी सहभाग घेतला. सत्संग, भजने, कथा आणि ओव्यांच्या माध्यमातून शंकर महाराजांच्या कार्याचं सामर्थ्य भक्तांपुढे आलंय. महाराजांच्या मार्गदर्शनामुळे युवकांच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडवण्यासाठी अशा चरित्रकथांचं आयोजन सातत्यानं होत राहील, असंही जाधव यांनी स्पष्ट केलंय. गणेश कविटकर, सी न्यूज मराठी, श्रीगोंदा.
हो आता फोन ठेव. आईचा फोन होता. बहिणीचं लग्न ठरलंय ना. फर्निचर खरेदीसाठी अनेक शॉप मधल्या सेल आणि डिस्काउंट बद्दल बोलत होती. अहो, या सेल आणि डिस्काउंटच्या मोहात आपण टिकाऊ नाही, टाकाऊ फर्निचरची खरेदी करतो. मजबूत आणि लॉंग लाईफ फर्निचरसाठी माझ्या विश्वासाचं एकच नाव, समर्थ फर्निचर मॉल. समर्थ फर्निचर अँड मॉल, गुलेवाडी, संगमनेर, सुगाव बुद्रुक, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर.